आज डोंगर जळतोय, उद्या आपलं भविष्य जळतंय. आपण असंच पाहणार आहोत का मित्रांनो? बघू शकता राजूर परिसरातील जो आसवले डोंगर आहे त्याला आग लागलेली आहे किंवा लावलेली आहे. ह्याच्यात आपला निष्काळजीपणा असतो किंवा कुणीतरी लावलेली जाते मुद्दामूनच. तर याच्यात असंख्य असे पशुपक्षी मारतात मित्रांनो, आणि ही भविष्याची खूप मोठी धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी. ह्याच्यात असंख्य पशुपक्षी असतील, सरपटणारे प्राणी असतील, वेगवेगळे वनौषधी झाडं असतील मित्रांनो. त्यामुळे हा नुसता डोंगरच नाही जळत आहे, तर हे आपलं भविष्य जळतं आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायची आपल्या परिसरात, व आपल्याला हे डोंगर वाचवायचे आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जर काय ठेवायचं असेल तर हीच नैसर्गिक संपदा टिकून ठेवली पाहिजे आपण मित्रांनो. बघू शकताय हा नुसता डोंगर नाही जळत आहे, हे आपलं उद्याचं भविष्य जळत आहे. आणि उद्याची जी पिढी आहे ती नक्कीच आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. बघू शकता डोंगरावर आधीच झाडं नाही आहेत, असा कोरडा डोंगर झालेला आहे आणि त्याच्यात ही आग लावली जाते. तर बघा, विचार करा, भविष्यासाठी जर काही ठेवायचं असेल तर बघा, विचार करा. खूप मोठे संकट आहे आपल्यावर. आता आपल्याला निसर्ग फुकट देतो याची किंमत नाही आहे, परंतु जेव्हा विकत घ्यायची किंमत येईल तेव्हा आपल्याला कळेल खरी निसर्गाची किंमत.